नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 21 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, तसंच येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी कशा प्रकारे असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 21 ऑक्टोबरची आहे, त्या सर्वांना जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचे ठरो, हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सालस आणि लोभसवाणे यांचं व्यक्तिमत्व असतं. नीटनेटकेपणा, टापटीपणा, स्वच्छता ही यांच्या व्यक्तिमत्वाची एक सकारात्मक बाजू सांगता येईल. फॅशनकडे यांचं फारसं काही आकर्षण नसतं, परंतु जी फॅशन आपल्याला पटेल रुचेल ते मात्र करतात. खूप काय फॅशनेबल राहणं किंवा खूप काय तशा बाबतीमध्ये विचार करणं हा भाग मूलतः त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. मुळातच यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे ज्ञान ग्रहण करण्याकडे असतं. या व्यक्ती ज्ञानी असतात. त्यांच्या क्षेत्रामध्ये यांचं ज्ञान जबरदस्त असतं. परंतु ज्ञानी असून सुद्धा ज्या व्यक्ती बुद्धिमान असतात त्यांच्याकडे थोडासा अहंकाराचा भाग येतो, परंतु हा भाग यांच्यामध्ये सहसा दिसून येत नाही. ज्ञानी असून सुद्धा आपलं ज्ञान दुसऱ्यांना देणं, दुसऱ्याला सुद्धा ज्ञानी बनवणं, त्याला चांगल्या गोष्टीसाठी परावृत्त करणं, हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. मुळातच अगदी लहानपणापासून हा गुण त्यांच्यामध्ये दिसून येतो. जो मॅच्युअर्डपणा असतो हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो. म्हणजे कोणाशी या ज्या व्यक्ती असतात त्या कधी कॉम्पिटिशन करत नाही, रागावत नाही किंवा एखाद्याच्या अपरोक्ष काही बोलणं हा भाग यांच्या मुळातच प्रवृत्तीत नसतो. काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन झाले तर समेट घडवून आणणं हा भाग मात्र यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. कुठलाही व्यक्ती त्रासामध्ये असेल, प्रॉब्लेममध्ये असेल, तर तो ओळखीचा असो वा नसो धावून जाऊन त्याची मदत करतील. हा भाग खूपच चांगला असतो. म्हणूनच समाजामध्ये एक उत्तम यांची इमेज किंवा प्रतिमा दिसून येते. याचप्रमाणे यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती किंवा बौद्धिक हे अतिशय चांगलं असतं. स्कूल कॉलेजमधलं जे शिक्षण आहे ते अगदी सहजपणे पूर्ण करतात आणि त्याच्यामध्ये अव्वल दर्जा सुद्धा राखतात. या व्यक्ती बाहेर जाण्याची किंवा बाहेरगावी जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते आणि व्हाईट कलर जॉब ज्याला आपण म्हणतो ते करण्याकडे यांचा कल असतो. खूप काय अंग मेहनत करणं हा भाग यांच्यामध्ये दिसून येत नाही. अंग मेहनत जास्त केली तर थोडेसे लवकर थकून जातात, परंतु बौद्धिक क्षेत्र मात्र यांना खुणावतात. असं जरी असलं तरी भरपूर शिकून, भरपूर मोठ्या पगाराची नोकरी घेऊन भरपूर पैसा कमवणं हा भाग मात्र यांच्यामध्ये दिसून येत नाही. एखाद्या बिझनेसमॅनला जास्त फायदा झाल्यावरती जो आनंद होतो तो आनंद ह्यांना एखादं ज्ञान मिळवण्यामध्ये होतं आणि मिळवलेलं ज्ञान दुसऱ्यांना वाटण्यामध्ये सुद्धा या व्यक्ती तशाच पुढे असतात. त्याच्यामुळे ज्ञान ग्रहण करणं आणि ग्रहण केलेलं ज्ञान दुसऱ्यांना सांगणं किंवा त्यांना पटवून देणं हा भाग यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. यांचं बोलणं सुद्धा अतिशय सुव्यवस्थित नेटकं असतं. आपल्या शब्दाने किंवा वाणीने दुसरा दुखावला जाणार नाही याचा विचार या व्यक्ती नेहमीच करत असतात, जी की चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं हे पुराणमतवादी असतात किंवा देवावरती विश्वास ठेवणारे असतात. तरी सुद्धा हा जो देवावरती विश्वास ठेवणार का, ज्याला आपण भूतदया म्हणतो, ती अगदी टोकाची नसते. म्हणजेच आपल्या धर्माबद्दल खूप टोक गाठणं आणि इतर धर्माचा तिरस्कार करणं आणि आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे हे पटवून देणं हा भाग ह्यांच्यामध्ये तसा सहसा दिसून येत नाही. आपल्याबरोबरच इतरांचा किंवा त्यांच्या चालीरीतींचा रिस्पेक्ट करणं हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. थोडक्यात ऍडजस्टिव्ह नेचर असतो. दुसऱ्याबरोबर जमवून घेण्याचा भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. मुळातच मगाशी मी सांगितलं की ज्ञान ग्रहण करणाऱ्या ह्या व्यक्ती असतात, त्याच्यामुळे पैशाचे खणखण यांना जास्त ऐकू येत नाही. त्याचमुळे आर्थिक संदर्भात खूप मोठी झेप घेणं ही महत्वाकांक्षाच मुळात नसल्यामुळे या व्यक्ती आर्थिक बाबतीत तशा संतुष्ट असतात. यांच्या जीवनाचा एक बॉटम लाईन सांगता येतील की समाधान. या व्यक्ती समाधानी असतात. कुठल्याही क्षेत्राबद्दल सांगायचं झालं तर समाधान यांच्यामध्ये खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे सारखी वकवक करणं किंवा सारखं असमाधानी राहणं, सारखं अतृप्त राहणं, सारखं स्ट्रेस घेणं, टेन्शन घेणं हा भाग यांच्यामध्ये दिसून येत नाही, जे की खूप चांगली गोष्ट आहे. फक्त एक दोन गोष्टी आहेत त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांना खानपानाच्या ज्या सवयी असतात त्याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांना खानपान भरपूर आवडतं आणि त्यामुळेच मग बोजड होणं किंवा लठ्ठ होणं आणि त्यामुळे होणारे त्रास अशा गोष्टींकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. गोड खाणं यांना भरपूर आवडतं. मुळात त्यांचा स्वभाव तसाच गोडच असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तसे हे फारसे इंटरेस्टेड नसतात, परंतु रिलेशनशिपमध्ये आले तर मात्र रिलेशनशिप अतिशय व्यवस्थितपणे निभावतात. मग त्यामुळे दुसऱ्याला उगाच त्रास होईल म्हणून वेगळं काही वागणं हा प्रकार नसतो.
दिलेलं वचन पाळणं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. हट्टीपणा, महत्वाकांक्षीपणा किंवा टोकाची भूमिका हा भाग यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात अजिबात दिसून येत नाही. पती-पत्नी नातेसंबंधामध्ये सुद्धा यांना तसा प्रॉब्लेम होत नाही. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडजस्ट करणं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो. खास करून स्त्रियांच्या बाबतीत समजा त्यांची जन्मतारीख 21 ऑक्टोबरची असेल, तर थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून ज्यावेळेस ते कन्सीव्ह करतात किंवा गर्भधारणा करतात. त्यावेळेस छोटे-मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा उष्णतेच्या संदर्भातल्या विकारांचा त्रास होऊ शकतो. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. तुमची जी कामं असतील, अडकतील, पूर्ण होणार नाहीत. त्याच्यामुळे स्ट्रेस येईल, परंतु स्ट्रेस स्वतःला जाणून घेऊ नका. कारण एप्रिल 2025 नंतरचा जो कालावधी आहे, हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. तर या दरम्यान थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं 21 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.